चला आवरला सगळा पसारा. आता काय करायचंय तुम्हाला माहितच आहे, रोजचं काम आहे मला. बकऱ्या पाहिजेत, पिलं पाहिजेचं, बकऱ्या नाही. बकऱ्याले काही टेन्शन नाही बकऱ्याचं. आणि आमची इंदिरा गांधी तर एकदम रेडी आहे, तिचा टाइम झाला त्याचा. बकऱ्याचा अळलावा पडला, तिला बकरी पिऊ नाही दिली. बकरी नेऊन ठेवली आता बाहेर नाही कायसाठी, धुवासाठी. आज सकाळी दसत्यातलं निघूनच गेलं बकरी धुवा लागते म्हणून. पण आई घरी होती तर आज काही टेन्शन. बकरी आणून ठेवली ना, आई येत काय अजून तयारी बी करून ठेवली मी. पाणी हे दिसू राहिलं पाणी, आणि हे इकडे मस्त्यात चालू आहेत बाबा. अहो काहीच नाहीत पेत ना बाई, ते फालतू तर आज देतात, पाजतही नाही ते. सोन्या पाहिजे ना कसा वै वै करते. आई घरी असली की ना असं टेन्शन नाही मला. पिलं सोडते, दूध प्याले, पसारा आवरते, आणि माझी तब्येत का मग आणखीनच खराब होती. उठतच नाही ते, सोडून काहीच फायदा नाही. सांगतो तर ऐकत नाही. आले की दिले पिलायला सोडून, आले की दिले पिलायला सोडून, असंच चालते तुमचं. पैतात वायते लय दूर. बरोबर आहे दादाच. सगळे काम तर आईनं केले. बकऱ्या सोडून दिल्या आणि बकऱ्या चालून दिल्या. आता पण हे झाड जुडायला हे मलाच करावं लागते, याच्याशिवाय मला पर्यायच नाही. कारण का एवढं मोठं दार आईले झाड पाहिजे नाही. झाडता येते तर मग बरोबर झाडत नाही. म्हणून मी करतो झाड. कारण संध्याकाळी बकऱ्या आल्यावर ना बांधायला पाहिजे हे आपलं स्वच्छ. तसं स्वच्छ तसं काही ठेवत नाही, करतात धिंगाणा. पण चालू आहे मग आता, जसं आहे तसं जेवढं आपल्याच्यानं होते तेवढं करायचं. आणि आज बाहेरचं मला काही टेन्शन नाही. आज बाहेरचं तर आईच आवडते सगळं, बैलायचं. काल तरी मी पेटून द्यायला तर म्हटलं ते. मी असं खायचं नाही, वाशी दे ना, असं वासाला की नाही खायचं कुठं मी वरवरचं द्यायचं बाई पेटून. असं घे ते इकडे बंद पेटते. मग बाहेरचं चालू आहे आईची साफसफाई. बैलाच्या आत घर राहिलं की असं हे असते की जराशी साफसफाई करतेच माणूस. मी करतो आता घरातली साफसफाई, झाडझूड. आता हे कोणची नागपंचमी होय, नागपंचमी. आता नागपंचमी म्हटलं की नागपंचमीची असते झडी ना. लड्डू करता येत ना, डाळ अशी ओंबट असते, आणि दळूनही आणता येत नाही, आणि लड्डूही बनवता येत नाही. पहिले असे ना आई भाजून लड्डू बनवायची. डाळ भाजायची पहिले, नंतर मग ते दळून आणायची आणि त्याचे लड्डू बनवायचे. आणि हे नागपंचमी पहा, कलियुगातली नागपंचमी. कडक ऊन तपू राहिलं. आता नागपंचमीच्या नम्या ना सगळा पसारा आवरला मी. म्हणायचा अर्थ असा की आता नागपंचमीची झडी लागणार आहे म्हणून मी बी वर पाणी नेलं नाही झाडायला टाकायला. काल म्हटलं काय पाणी 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 देत राहा. पाऊस आला ना का सगळे झाडं भाजीपाला आपला होऊन जाईन खराब. तर चला मग वर आता घेतला एक हांडा. मी पोचली हांडा घेऊन वर. आता हे जे बॉक्समध्ये लावलं ना याच्यात सगळं वल्लच वल्ल आहे. आता याच्यात पाणी देवावं का नाही देवावं हाय बी प्रश्न पडला. आणि मेथीची भाजी पाहू शकता तुम्ही. मेथीची भाजी तर एकदम दाट झाली. हे आपली मेथीची भाजी जवळून दाखवा का कशी दाखवा, एकदम अशी दाट निघली. सुईकते का काय, एवढी दाट नव्हती पाहिजे. पण असो, काही कोंबाईत काही भाजीवर आली मस्तपैकी अशी मेथीची भाजी. ठेवा इले झाकून. या आभाय पाण्याचं ना इले असं झाकूनच ठेवा लागते, तेव्हा चांगली उगवते ती. कधी ढगधूग येते तर कधी काय होते. आणि या टीव्हीच्या बॉक्समधलं ना आपली सगळी माती अशी सुकली. त्याला पाणी द्यावं लागते. ज्या झाडायला पाहिजे त्याला पाणी देतो मी. अजून पालखाचा तर काहीच पत्ता नाही उगव्याचा. बारीक बारीक कोंब आहेत फक्त पालखात. आणि टमाटर तर एक सुकून गेलं, एक हाय बिचारा. आणि माठात तर काहीच नाही निघू राहिला अजून. माठाचं का आहे काय माहिती. एक हांडा आणला मी पाण्याचा,
पाणी देऊन देतो. आज मातीला सुट्टी, कारण का रोज रोज माती आणून ना एवढा जीव थकला मला कलय. घरी आतो तईपासून हेच पराक्रम करू राहिली मी. खालचे कामं करा, घरातले कामं करा आणि वर या रोज. चला मग पाणी देऊन देतो मी आता एवढा झाडायले. चला आज फक्त पाणीच देऊन टाकलं झाडायले, कारण की लय कडक ऊन तर पुरायला. कालही पाणी नव्हतं दिलं. आणि हा ना इकडे कुईरीचा येल निघला. हा कुईरीचा येल कुठे लावता बी येत नाही ना, काहीच नाही. आणि एवढ्याशाच मातीत जगते का नाही जगत त्याचं त्याला माहीत. जरासं पाणी टाकलं नाही आले, आता जग्याले तर पाहिजे पाणी, पाहिजे होतं याले. आता पाणी तर काही नाही. आणि एवढ्यासाठी मी काही वर येत नाही आता, कारण का जिन्याले आमच्या शिड्याच नाही, तुम्हाला माहीत आहे. तरी एवढा आटापिटा करून मी तेवढी माती आणली आणि जरासं काहीतरी उगवलं त्याच्यात. मेथीच्या भाजीतच खुश आहो मी. एक नंबर. उन्हाचा तडाखा तर पाऊच राहिले. तुम्ही किती आहे की माझ्या डोळ्याशी चमचम करू राहिले. सगळा पसारा वर आणून ठेवला आणि सगळा पाण्यानं सडू राहिला. ही एवढी चांगली दोरी सगळी पाण्यात सडू राहिली. खाली नेली तर कपडे लत्ते बांधलेले होते, पण कोणाचं रिकाम पण असेल तवाच ना. फक्त जाऊ दे, आता बोललं तर लय होते. मग चला आता खाली. एवढा हांडा भरून ठेवला. बकऱ्या आल्या की नाही अटकीन बकऱ्याचं तोंड त्यात. या जेवण करायला, जेवण करायला मस्त लड्डू, पुरी, आलूची चटणी आणि लोणचं. झाली नागपंचमी साजरी. तुमची नागपंचमी काही होते हो साजरी? आमच्या तो धंदा झाला की आम्ही काय भात करतो. लाडू करायला कोणता टाईम लागते. पुऱ्या काढले की लाईट गेली. म्हणलं जरासं अंग टाकतो बकरे लोक तर नाही. आज नागपंचमी गाजते वाटते. नागपंचमी गाजते वाटते. बाप्पा बायपा किती आलं जोरशान. हवा सुटली, हवा सुटली की तर सारं जाते. इकडे तिकडे मेथीचं काय होते काय जाता वर. मस्त पाणी चालू झालं बारीक बारीक. जडी लाग म्हणा का झालं सगळेजण घरी, मी बी घरीच. 3 वाजता पिलं पाजले तरी एवढा कल्ला कोण करू राहिले होते. का रे. आणि इकडे लागली झडी, आणि त्या झडीतही काही दम नाही. फक्त चिपचिप वलं चालू आहे का पावसाचं. चला मग आणखी एकदा पिलं पाजून घेते मी. लई बोंबलू राहिले ते, कल्ला करू राहिले. या दोघायला सोडलंच नाही का, अजून बांधलंच नाही का.